थोडी लवकर. चला प्लीज फास्ट फिल्डिंग लावून घ्या टीम सामिंद्रा. इथं सलामीची जोडी आली आहे. सो या फर्स्ट इनिंग साठी आपण ऐकूया साहिल शेलकेला. थँक्यू. थँक्यू विशाल. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा, राजा शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा. नक्कीच मित्रांनो, आपण साजरा करत आहोत उपतालुका प्रमुख चषक 2022. हे क्रिकेटचं भव्य दिव्य असं आयोजन जय हनुमान क्रीडांगण सरवलीच्या मैदानावर रंगले. दोन संघादरम्यान ही मॅच रंगली आहे. शिवनेरी आमने विपक्ष प्रथम क्रमांक साविंद्रा. साविंद्रा संघानं प्रथम नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं होतं ते आमने संघाला की आपण या प्रथम फलंदाजी करा. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्गावर गुरु. पहिला चेंडू टाकण्यासाठी पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढले. चेंडू जातोय या फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या हाताजवळ. एक धाव, एक सिंगल धावपलकावरती ऍड केली जाईल. एका धावेनं ऑन द मार्क झालीये संघ आमने. कुठे ना कुठे विचार केला 4 षटकांचा सामना आहे. 40+ जाण्याचा विचार करत असेल आमने संघ, कारण चांगली मॅच, चांगली लढत आणि हे उत्कृष्ट मैदान आपल्याला पाहायला मिळेल. सरवलीचं हे मैदान नक्कीच ज्या वेळी या मैदानावर येतो एक आपलेपणाचा असा अनुभव येतो. यावेळेस फटका चांगला आहे. धावा देखील देऊन जाईल 4. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. पंच इशारा देत आहेत चौकार. विचार केला पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ. नक्कीच या षटकाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय आमने संघाच्या या फलंदाजाकडून. गोलंदाज गुरु थोडासा दबाव चौकार खाल्लाय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क झाला नाहीये. स्विंग अँड मिस डॉट बॉल आलाय. कुठे ना कुठे विचार केला चांगली गोलंदाजी येतनं गुरुची कमबॅक केलाय. आपल्या संघासाठी वापसी करून दिली. जर पहिल्या चेंडूचा विचार केला चांगला टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल आली होती. त्यानंतर खराब लाईन आपल्याला पाहायला मिळाली. चौकार आला आणि त्यानंतर डॉट बॉल. गोलंदाज गुरु. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका त्याच दिशेने खेळून काढले. चेंडू दूरवरून खेळाडू ट्रॅव्हल करेल. डीप विकेटला जोपर्यंत कलेक्ट केलं जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा अतिशय वेगानं पूर्ण केल्या जातील. 2 धावेनं धावफलक सुद्धा पुढे सरकते. 7 धावा धावफलकावरती. जर विचार केला कुठे ना कुठे चांगली सन्मानजनक धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानामध्ये. गोलंदाज गुरु. कुठे ना कुठे आता मात्र सुरेख लाईन हाताळावे लागेल. ब्रेक थ्रू मिळवून द्यावे लागतील. विकेट काढावे लागतील जर येथून सामन्यामध्ये वापसी करायची असेल. गोलंदाज गुरु. पुढचा बॉल. यावेळेस चेंडू हवे ते मिस टायमिंग झाली. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडला. सोपा झेल आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ. लागणारा पहिला झटका शिवनेरी आमने संघाला. इथनं बघा पहिली विकेट गेली आहे. कुठे ना कुठे थोडीशी खराब सुरुवात इथं म्हणता येईल. धावफलकाचा जर आपण विचार केला ना तर तब्बल आता जाऊन पोहोचला. सात धावा धावफलकावर आणि पहिली विकेट गेली. बघा तसा विचार करण्यासारखी गोष्ट की आता इथं एक पार्टनरशिपची गरज आहे. जर इथनं पार्टनरशिप नाही बनली ना तर मोठं टोटल देखील आपल्याला उभं होताना दिसू शकत नाहीये. पार्टनरशिपची गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टायमिंग झाली. चेंडू खाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र जीवदान मिळते फलंदाजाला. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात
येस पंच इशारा सांगायचा आहे आम्हाला. नक्कीच डिसिजन साठी आम्ही वेट करू. फलंदाज बाद नाहीये, फक्त एक सिंगल धावफलकावरती ऍड केली जाईल. नक्कीच एक आगळं वेगळं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं, कारण हे 40+ क्रिकेट आहे. नक्कीच ओल्डी गोल्डी, कारण अतिशय खूप काळ ज्या खेळाडूंनी मेहनत घेतली आहे आणि आता ते मैदानावरती उतरताना आपल्याला दिसत आहेत. 40+ रेग्युलर सामने. नक्कीच काही खेळाडू असतील ज्यांनी रेग्युलर सामने खेळले असतील, परंतु वयाच्या 40+ वर्षानंतर देखील अशा प्रकारचं क्रिकेट आपल्याला या मैदानावरती आता मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच विनंती असेल टीम सावेंद्र थोडं फास्ट केला. इथनं जर आपण विचार केला तर कॅच ड्रॉप देखील झाली आहे. कुठे ना कुठे 40+ 40 वर्षानंतर देखील इथं चांगले क्रिकेट या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि या ओव्हरमध्ये आपल्याला गोलंदाजी करताना दिसतात गोलंदाज सरस. दुसरी ओव्हर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला रन्स बनल्याच्या तब्बल 8 रन्स बनल्या. म्हणजे अजून देखील आपण विचार केला 3 ओव्हरचा खेळ बाकी. चला प्लीज साविंद्रा जितकं फास्ट खेळता येईल तितकं फास्ट, बिकॉज अजून देखील भरपूर सारा मॅचेस बाकी आहेत. सो ज्या आयोजकांकडून आम्हाला सूचना येतात त्या अनुषंगाने तुम्ही थोडं फास्ट केला. सरस दुसऱ्या ओव्हरमध्ये इथे गोलंदाजी करताना दिसेल. पहिला बॉल सरसचा इथं मिस्टामिंग बॉल अवे मध्ये होता. इथे शॉर्ट प्रमाणात निजेला फिल्डर आहेत. फक्त कम्प्लीट केली जाईल एक सिंगल. नक्कीच कुठे ना कुठे जर विचार केला ना तर सरसला चांगली गोलंदाजी करावी लागेल. मी तसं म्हटलं होतं की 4 षटकांचा सामना आहे, 40+ जाण्याचा विचार करत असेल आमने संघ, परंतु तोपर्यंत रोखण्याचा प्रयत्न येथून करावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालाय. यावेळेस कट केले चेंडूला, चांगला फटका इनफिल्डच्या वरून खेळून काढले. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेनं. खेळाडू तैनात ते दूरवरून प्रवास होईल. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न ठरू शकतो आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद. केला रनआउटच्या माध्यमातून इथनं आणखीन एक विकेट गेली आहे. सतत त्यांना आता प्रश्न पडलाय की लास्ट ओव्हरमध्ये बघा आपण एक कॅच देखील ड्रॉप होताना बघितलं, बट रन्स येत नाहीये. पुढचा बॉल हा लॉफ्टेड फटका, वाईट इश लॉंगला फिल्डर आहे, थोडीशी मागे उभे राहिले. हा जो निर्णय फिल्डरने घेतला तो अगदी बरोबर घेतला, कारण कदाचित कॅचला अटेम्प्ट केला असता बॅकअपला एखादा फिल्डरही नव्हता. त्या अनुषंगाने इथं फिल्डिंग भरपूर चांगली राहिली आणि एक सिंगल या बॉलवर कम्प्लीट. नक्कीच विशाल विचार केला ना, काही वेळेस काय होतं की खेळाडू त्या चेंडू पकडण्यासाठी जातात आणि त्याच्या डोक्यावरनं तो बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो, परंतु चांगलं क्रिकेट, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका, मिस टायमिंग झाले. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, पकडला आणखीन एक सोपा झेल आणि संपवलाय आणखीन एका बॅट्समनचा खेळ. आमने संघ बॅकफुटवर आता मात्र पाहायला मिळेल. पुढचा बॉल, हा बॉल देखील फुलर लाईन डिलिव्हरी. यावेळेस देखील प्रॉपर कनेक्शन नाही आहे. बॉल इथं ऑफिल्ड मध्ये, फिल्डर वेगाने आले, सिंगल कम्प्लीट आणि फक्त सिंगलच असेल. आता प्रेशर टीम आमनेवर आहे. इथनं बघा एकमेव मार्ग बाकी मॅच मध्ये कमबॅक करण्याचा की तुमचे खेळाडूंना इथनं खेळपट्टीवर थांबणं गरजेचं, एक पार्टनरशिप बनवणं गरजेचं. जर इथनं एक चांगला टोटल सेट करायचा असेल या फर्स्ट इनिंग मध्ये अगेन्स्ट टीम साविंद्रा.
नक्कीच मी जसं म्हटलं होतं की 40+ जाण्याचा विचार करत असेल, परंतु बॅक टू बॅक 3 झटके लागल्यानंतर थोडीशी बॅकफुटवर आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धावा 12 लागल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. चांगली गोलंदाजी मी म्हटलं होतं सुरुवातीलाच की सरसला चांगली गोलंदाजी करावी लागेल. तसंच काहीतरी मैदानामध्ये सरसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. सरवली गावाच्या एंडकडनं गोलंदाजी करतोय. यावेळेस फटका चांगला आहे. इट्स गोइंग गोइंग अँड गॉन. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह हिट. इट्स गॉन फॉर अ 6. 6 धावांसाठी षटकार. आणि सध्याच्या घडीला जो स्ट्रोक केलाय ना बॅट्समन रमेशच्या बॅटमधनं षटकार आला आणि त्याच्या नावाला देखील आता डिमांड येते आणि सध्याच्या घडीला या डिमांडची गरज देखील आहे. षटकारांना धावफलक आता 27च्या मदतीने जाऊन पोहोचला तब्बल 18वर. आता आपण कुठे ना कुठे म्हणू शकतो साहिल की हे जे धावफलक आहे ना आता ते चांगल्या दिशेने जात आहे आणि त्या गोष्टीचा उल्लेख केला होता. बघा क्रिकेटमध्ये ना तुम्ही एखाद्या बॅट्समनवर किंवा 2 बॅट्समनवर कधी निर्भर राहू शकत नाहीये. तुमच्याकडे बॅकअप देखील पाहिजे. कधी कधी तुमचा जो ऑर्डर आहे ना क्रमांक 1, 2, 3च्या बॅट्समन टॉप ऑर्डर कधी कधी फेल जातो, तर मिडल ऑर्डरच्या बॅट्समनला देखील चांगली बॅटिंग करून मॅचमध्ये कंट्रीब्युट करणं गरजेचं असतं. त्या अनुषंगाने पहिली विकेटचे खूप लवकर गेले. त्यानंतर इथं जिम्मेदारी स्वीकारून इथनं रमेश आपल्या टीमसाठी चांगलं क्रिकेट खेळतो. षटकार आला. नक्कीच कुठे ना कुठे विचार केला खंडू आणि रमेश या दोघांना आता मात्र जिम्मेदारी उचलावी लागेल. गोलंदाज राम आलाय. ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. यावेळेस मिस टायमिंग झाले. चेंडू खाली कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न आणि कुठे ना कुठे थोडस कलेक्शन खराब आपल्याला पाहायला मिळालं. तोपर्यंत 2 धावा अतिशय वेगानं पूर्ण केल्या जातील. या 2 धावेनं धावफलक सुद्धा पुढे सरकते. 20 धावा धावफलकावरती. कुठे ना कुठे विचार केला चांगली गोलंदाजी. एक ट्रम्प कार्ड गोलंदाज रामच्या माध्यमातून नक्कीच गेल्या मॅचचा हिरो सुद्धा तो ठरला होता. चांगली गोलंदाजी केली होती. या मॅच मध्ये मात्र वेगळं काहीतरी करावं लागेल. कुठे ना कुठे रमेश आणि खंडूला रोखावं लागेल. सज्ज झालाय पुन्हा एकदा. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव. स्क्वेअर बॉलचा इशारा आलाय पंचांकडनं. या अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे सरकते. 21 धावा धावफलकावरती. कुठे ना कुठे विचार केला असे अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील. जर 40+ मध्ये 40+च्या आतमध्ये रोखायचं असेल तर गोलंदाजाला राम सज्ज झालाय पुन्हा एकदा. नक्कीच चांगली गोलंदाजी सटीक लाईन हाताळावी लागेल. आणि 40+ क्रिकेटचा आपण जर विचार केला तर 1-1 रन्सने देखील मॅच कधी कधी चेंज होते. त्या अनुषंगाने इथे एक्स्ट्रा रन देखील महत्वाचे. या वेळेस देखील लाईन बघावी लागेल. जो स्टिकचा खूपच बाहेरचा हा देखील बॉल आहे. सो व्हाईट बॉलचा इथे इशारा आहे. तो लाईनचा थोडा इथे विचार करावा. लाईन मी म्हणेन कुठे ना कुठे व्हाईट लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातो, पण इथे एक मिस्टेक होती. 2 एक्स्ट्रा रन्स आता गेल्यात आणि धावफलक आता तब्बल या एक्स्ट्रा रनच्या मदतीने जाऊन पोहोचला 22. नक्कीच जर विचार केला कुठे ना कुठे रणनीती चांगली आहे, मात्र एक्झिक्युशन करू शकत नाहीये त्या रणनीतीवर. यावेळेस सुरेख टप्पा नक्कीच एंड बदलून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चांगली लाईन आता मात्र पाहायला मिळाली. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही. या चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसावला जातोय. डॉट बॉल आलाय. आता मात्र चांगली गोलंदाजी चांगली वापसी करून दिली आहे. नक्कीच मी म्हटलं होतं स्ट्रॅटर्जी चांगली आहे, परंतु ती एक्झिक्यूट करावी लागेल. पुन्हा एकदा हलक्या हातानं खेळून काढले. कार्पेटच्या साह्यानं चेंडू जातोय लॉंगअपच्या दिशेनं. खेळाडू तैनात आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल. एका सिंगलनं धावफलक सुद्धा पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावरती. विचार केला कुठे ना कुठे सन्मानजनक धावफलक संख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय, परंतु गोलंदाजी चांगली आणि सटीक मारा लाईन आणि लेनचा आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज चाविंद्रा यांच्या संघाकडनं. बघा विचार करण्यासारखी गोष्ट की टीम साविंद्रा जवळ एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे. सो त्यांच्या अगेन्स्ट नाही जास्तीत जास्त रन्स बनवण्याचा प्रयत्न करायला हवाय टीम आमनेने. पुढचा बॉल. हा बॉल इथनं डिसिजन साठी वेट करू. नो बॉलचा इशारा इथनं नक्की झाला. बिमो नो बॉल. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरी साठी देखील परतल्या. 2 धावा देखील कंप्लीट. नो बॉल म्हणजे 2+1 असे या 3 आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. आता इथनं बोनस. आता बॅट्समन साठी इथनं अपॉर्च्युनिटी देखील डिमांड देखील अशी होती की मोठे फटके येणं गरजेचं होतं आणि नो बॉल आता इथनं आला आणि फ्री हिट बॉल असेल आणि या फ्री हिट बॉलवर मी म्हणेन मोठा फिट यायलाच पाहिजे. धावफलकाचा पण विचार केला 3 रन्सच्या मदतीने जाऊन पोहोचला 26 आणि आणखी देखील ओव्हरमध्ये खेळ बाकी आहे.
3 बॉलचा फ्रीड बॉल. इथं मिस्टेक केली आहे राम पाटीलने. पुढचा बॉल फ्रीड बॉल आणि ओव्हर पिच बॉल होता. या बॉलवर मोठा फटका यायला हवा होता, निराश देखील आहेत. बघा ओव्हर पिच बॉल ना ॲज अ बॅट्समन जेव्हा तुम्ही मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करत असताना फुल टॉस बॉल, लेन डिलिव्हरी स्लॉटमध्ये बॉल, त्यांना ओव्हर पिच बॉल, हे असे बॉल्स आहेत त्यांच्यावर तुम्ही मोठी फटके खेळलेच पाहिजेत. आणि ओव्हर पिच बॉल इथं मिस केला बॅट्समनने. पुढचा बॉल हा फुल टॉस आहे. यावेळेस देखील प्रॉपर कनेक्शन नाहीये, बट इथनं फायनलिस्टच्या फिल्डरसाठी चेज. फिल्डर आणि बॉलमध्ये रेस सुरू आहे आणि इथनं फिल्डर जिंकतील. बॉल अडवला गेला आणि तोपर्यंत 2 धावा या बॉलवर देखील कम्प्लीट. बघा ॲज अ बॅट्समन मोठे फटके खेळण्यासाठी बघा तुमची नजर शेवटपर्यंत बॉलवर असली पाहिजे. तुमचा फुटवर्क इम्पॉर्टंट असतो आणि तुमचा शॉट सिलेक्शन देखील इम्पॉर्टंट असतो. बट सध्याच्या घडीला ना इथनं लास्ट 2 बॉल बघितले, फुलटॉस बॉल देखील एक मिस केला, बट या बॉलवर तब्बल 2 धावा कम्प्लीट. नक्कीच विशाल विचार केला, चांगली गोलंदाजी करावी लागेल येथून राम पाटीलला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर राईट राऊंड द विकेटनं यावेळेस मिश्रण आपल्याला पाहायला मिळालं. तेवढाच सुंदर शॉट आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू गेलाय निघून बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा लाय चौकार. आणि टीम जवान सर्वलीचा कॅप्टन. आपण टॉससाठी यायचे टॉस बॉक्समध्ये. नक्कीच विशाल कुठे ना कुठे विचार केला. धावफलकावरती धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 लागल्यात. कुठे ना कुठे थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल, कारण 14 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात राम पाटीलच्या. त्याच्या आधीच्या षटकामध्ये 10 धावा आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल गुरुनं 8 धावा खर्च केल्या होत्या. एक गडी मिळवला होता. दुसऱ्या षटकामध्ये सरसनं चांगली गोलंदाजी केली, 10 धावा त्याने सुद्धा खर्च केल्या आणि एक गडी मिळवला होता. नक्कीच सरसचा जर विचार केला तर शेवटच्या चेंडूमध्ये तब्बल षटकार खाल्ला होता आणि नक्कीच कुठे ना कुठे जी चांगली गोलंदाजी केली होती त्याच्यावर पूर्णपणे पाणी फेरलं होतं त्या षटकारानं. आणि राम थोडेसे खराब निराशाजनक अतिरिक्त धावा त्याने खूप खर्च केल्या या षटकामध्ये. शेवटचं अंतिम षटक दिलीप सज्ज होईल गोलंदाजी मार्गावर. सरवली गावाच्या एंडकडनं गोलंदाजी करतोय. पहिला बॉल दिलीपचा. पहिला बॉल फुलर लाईन डिलिव्हरी, ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफला फिल्डर आहेत. कार्पेटच्या साने बॉल लॉंग ऑफला गेला होता. तब्बल सिंगल या बॉलवर कंप्लीट झाले. थ्रो देखील भरपूर चांगला आलाय आणि या सिंगलच्या मध्ये आता धावफलक तब्बल जाऊन पोहोचला 33. आणखीन बघा 5 बॉल बाकी आहेत. मी म्हणेल येणाऱ्या 5 बॉल मध्ये बघा एखादा मोठा फटका, सिंगल डबल स्कोर कार्ड, 10 पेक्षा जास्त धावा जर आल्या नाही येणाऱ्या 10 बॉल मध्ये 40+ टोटल. इथं या 17 मध्ये एक मॅच विनिंग टोटल असू शकतो, कारण टीम आमनेकडे देखील बघितलं गेलं तर चांगली बॉलिंग लाईनअप आहे. बट त्याच पलीकडे टीम साविंद्राकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. हा बॉल देखील बघा स्लॉट मध्ये बॉल होता, बीट झाले बॅट्समन. आणखीन एक डॉट बॉल. बघा ॲज अ बॅट्समन जेव्हा वाईट कधी वाटतं माहिती आहे की जेव्हा मारणारा बॉल देखील आपण मिस करतो ना, तेव्हा जास्त दुःख होतं. आणि सध्याच्या घडीला ना बॅट्समन जर आपण पाहता स्ट्रायकर एंडला रमेश आहे, त्यांच्या बॅटमधून आपण एक षटकार बघितला, बट कुठे ना कुठे 2 ओव्हर पिच बॉल नंतर एक फुलटॉस बॉल देखील मिस केला. आणखीन बघा येणारे 4 बॉल बाकी आहेत. एक मोठा फटका इथनं 40+ टोटल, एक चांगला टोटल आहे. हा बॉल देखील फिल्डर लाईन डिलिव्हरी, ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफला फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. मिसफील्ड दुसरीसाठी परतणार का, कॉलिंग तर केली आहे, दुसरीसाठी परतल्यात आणि 2 धावा कम्प्लीट. भरपूर चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि वयाच्या 40 नंतर ना अशी फिटनेस मेंटेन करणं, इतक्या गतीने रन्स कम्प्लीट करणं हे देखील सोपं नाहीये. कौतुक करावं लागेल दोन्ही बॅट्समनचं. नक्कीच विशाल, जर तू आता म्हणत होतास की नक्कीच 40+ टोटल चांगला टोटल मानला जाईल. नक्कीच मी या मैदानावर बघतो रेग्युलर क्रिकेटचे जरी सामने असले ना तरी सुद्धा 40+ या दुसऱ्या इनिंग मध्ये बनणं फार कठीण असतं या सत्रामध्ये, कारण संध्याकाळचे 4 जवळजवळ वाजायला आलेत. गोलंदाज तयार झाले दिलीप. यावेळेस फटका चांगला आहे, चेंडू जातोय वाईट इश लॉंगॉनच्या दिशेनं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. चांगला थ्रो, चांगलं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं आणि फलंदाज बाद. हा एक्स्ट्रा रनचा प्रयत्न का केला गेला,
बिकॉज रमेश चांगली बॅटिंग करतात त्या अनुषंगाने इथनं रमेशवर स्ट्राईक दिली आहे. सो माझ्या दिशेने इथं जाऊया. आता रमेश पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला असतील. धावफलक जर आपण बघितलं तर मला आता जाऊन पोहोचला 36 धावा. आणि आणखीन या इनिंग मध्ये बाकी आहे तब्बल 2 बॉलचा खेळ बाकी आहे. इथं आता रमेश ठाकर एंडला असतील. आतापर्यंत विचार केला रमेशने भरपूर चांगली बॅटिंग केली आहे, बट इथं एक स्ट्रॉंग फिनिश आपल्या टीमला मिळून देऊ शकतील का? तर बघा ॲज अ बॅट्समन ना, जेव्हा तुम्ही फर्स्ट बॅटिंग करत असता अंतिम ओव्हरमध्ये बघा, जेव्हा तुमचा एखादा बॅट्समन ना अटॅकिंग क्रिकेट खेळतो, 1 ते 2 मोठे फटके अंतिम ओव्हरमध्ये येतात ना, तेव्हा पूर्णपणे मोमेंटम तुमच्या टीमच्या बाजूने शिफ्ट होतो. त्या अनुषंगाने येणाऱ्या 2 बॉलमध्ये एक मोठा फटका इथं आला पाहिजे. पुढचा बॉल इथनं देखील फुल लेन डिलिव्हरी, प्रॉपर कनेक्शन यावेळेस देखील नाहीये. बॉल लॉंगॉनला जातो. राम पाटील थोडीशी मिसफिल्ड आणि त्याचा फायदा इथनं होणार नाहीये बिकॉज एक सिंगलच असेल. अंतिम बॉल बाकी आहे. 37 रन्स इथनं बनलात आणि बघा आपण उल्लेख केला होता 30+, आता 37 बनतात आणि आणखीन एक बॉलचा इथनं खेळ बाकी आहे, म्हणजे चांगला टोटल आहे. नक्कीच विशाल, विचार केला दिलीपनं चांगली गोलंदाजी केली आहे. जसं म्हणत होतो पहिले षटकाच्या सुरुवातीपासून की मोठा फटका यायला हवा, तसं कोणताही फटका खेळण्याची अजूनपर्यंत तरी संधी दिलेली नाहीये. परंतु विचार केला जाईल तर शेवटचा अंतिम चेंडू या इनिंग मधील शेष असेल. गोलंदाज दिलीप सज्ज होईल गोलंदाजी मार्गावर. या चेंडूवर काय घडेल ते पाहायला खरंच उत्सुक असेल, कारण धावफलकावरती धावा 37 झाल्या. स्ट्रायकिंग एंडला विष्णू सज्ज असेल. कुठे ना कुठे मोठा फटका खेळावा लागेल. धावफलकावरती धावा 37 झाल्यात. गोलंदाज दिलीप समोर डावखुर आताचा फलंदाज आहे. शेवटचा चेंडू शेष असेल या इनिंग मधील. कुठे ना कुठे विचार केला 37 धावा नक्कीच 40+ जाण्याचा विचार करत असेल. शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय दिलीप. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. स्विंग अँड मिस डॉट बॉल आलाय आणि पहिल्या इनिंगचा खेळ देखील यातून समाप्त झाला. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 37 झाल्यात आणि 38 धावांची गरज यातून सामना जिंकण्यासाठी असेल ती प्रथम कुमार चाविंद्र या संघाला. चला विनंती करेन टीम गावदेवी ओवळी खेळाडू किंवा प्रतिनिधी जर आला असेल तर टॉससाठी या. चला विनंती असेल तोपर्यंत जर आपण विचार केला फर्स्ट इनिंग कंप्लीट झाली. धावफलक तब्बल पोहोचला 37 वर आणि 38 धावांचा एक फायटिंग टोटल सेट केला आहे टीम आमने अगेन्स्ट टीम साविंद्रा. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल बिकॉज बघा अपोनंट टीम मध्ये देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. राम पाटीलने लास्ट मॅच मध्ये तब्बल 28 बनवल्या होत्या. त्या अनुषंगाने मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. जशी जर सेकंड इनिंग स्टार्ट होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडेसे आपण चेंजेस करू. मी इन्व्हाइट करतो सातत्याने आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये आपण ज्यांचं भरपूर चांगलं समालोचन ऐकलं मोहनजी गोहिल सरांना थँक्यू. थँक्स विशाल. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट. मित्र जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावर. विजयाचं लक्ष 38 धावांचं, 24 चेंडू 38 धावा. आज निश्चितच या सामन्यामधून देखील चांगलं इम्प्रेस केलं साविंद्र संघानं. खास करून राम याची आपण बॅटिंग पाहिली. पहिल्या सामन्यामध्ये अतिशय प्रथम उत्कृष्ट फलंदाजी. हा सामना देखील दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. बघूया कुठला संघ चांगला आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून या सामन्यामधून विजय संपादित करतोय. आज मनोहरजी केने देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवनेरी अमने या संघाचे खंदे समर्थक आहेत. नेहमीच संघाच्या समवेत त्यांना आपण पाहतोय. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चला पंचांना विनंती आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची. आज खास करून आपले पंच भाऊ पाटील यांना संध्याकाळच्या सत्रामध्ये लवकर घरी जायचं असेल. याचं कारण देखील आहे विशाल, कारण त्यांच्या सौभाग्यवती त्यांचा मला वाटतं वाढदिवस आहे. भाऊ पाटील जे आमचे पंच आहेत
त्यांच्या ज्या सौभाग्यवती आहेत त्यांचा जो वाढदिवस आहे तेव्हा भाऊ तुम्हीच जरा जास्त घाई करा. निश्चितच वहिनीनं आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं कॉमेंट्री पॅनेल असेल पंच पॅनेल असेल सर्वांच्या वतीनं वहिनीना वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा. बघा किती लाख झाले, 3 लाख झाले. त्याचबरोबर एस के एंटरटेनमेंटच्या वतीने बी त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. मंडप डेकोरचे जे प्रोप्रायटर असेल त्यांच्या वतीनं ऑर्गनाईज कमिटी सर्व कमिटी त्यांच्या वतीने देखील त्यांना ऑल दी बेस्ट केलं जातं. भाऊ आज संध्याकाळी तयारीत राहा. अँड बॅक टू नावन क्रिकेट जाऊया मैदानाकडे. बीजाचं लक्ष 38 धावांचं सलामी जोडी देखील टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. सरस आणि जयराज. षटक क्रमांक पहिला वैयक्तिक पहिला सांघिक पहिला गोलंदाज गुरुनाथ. वेल जरा कमी घ्या, अजूनही आजच्या स्पर्धेतील 2 सामने बाकी आहेत. त्या अनुषंगाने प्लीज आपण आम्हाला थोडंसं सहकार्य करा. नक्कीच मोहन सर, जर विचार केला पहिलं षटक पहिल्या इनिंग मध्ये गुरुनं हाताळलं होतं आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाल्यानंतर त्यांच्या संघाकडनं सुद्धा जसं प्रश्न तसं उत्तर आमच्याकडनं सुद्धा गुरुनाथ सज्ज होईल गोलंदाजी मार्गावर. षटक सुरू झालंय, मॅच सुरू होतीये, दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू झालाय. 38 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी येतून असेल प्रथम कुमार चाविंद्रा संघाला. गोलंदाज गुरुनाथ पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. पहिलाच बॉल कट केले चेंडूला. चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एका सिंगलनं संघाचं खातं उघडलं जात आहे. सरस आणि जयराम या दोघांना आता मात्र जिम्मेदारी उचलावी लागेल. कुठे ना कुठे धावफलकाचा जर विचार केला 38 धावा बनवायच्या आहेत आणि जर विचार केला चांगली गोलंदाजी येथून करावी लागेल. जर 38 धावांपर्यंत रोखायचं असेल तर गोलंदाज गुरुनाथ पुन्हा एकदा. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. मिश्रण आपल्याला गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. थोडासा रॉंग एंड थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच निश्चितच ज्या ठिकाणी कलेक्ट केला त्याच ठिकाणी जर थ्रो केला असता तर निश्चितच रूपानं फलंदाज बाद झाला असता, परंतु तसं काही घडलं नाहीये. मैदानामध्ये आणखीन एक सिंगल 40 धाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. नक्कीच सिंगल डबलचा खेळ मैदानामध्ये चांगला रंगलाय. नक्कीच जर विचार केला चांगली स्ट्रॅटर्जी म्हणता येईल चाविंद्रा संघाची, कारण सिंगल डबलचा खेळ खेळला जाईल. यावेळेस लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. नक्कीच सर, जसं म्हटलं की सिंगल डबलचा खेळ मैदानामध्ये रंगलाय. जर सिंगल डबलचा खेळ चालू राहिला तर कुठे ना कुठे खराब चेंडूच्या शोधात प्रथम कुमार चाविंद्रा संघ. यावेळेस अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडला. सोपा जेल आणि लागणारा पहिला झटका प्रथम कुमार चाविंद्रा संघाला. घेतलेला चेंडू मात्र कुठेतरी स्पंज करायचं होतं. टायमिंग बेसिस सेट झाल्यानंतर चेंडूला थोडासा अप्पर कटच्या अंदाज खेळताना मात्र फटका फसतोय आणि इनफिल्ड मधून काय लाज जवाब झेल कलेक्ट केला जातो. महत्वाचा पहिला फलंदाज बाद होतोय सरस. नक्कीच कुठे ना कुठे मी म्हटलं होतं की चांगल्या गोलंदाजीची गरज होती आणि तशी सुरुवात मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गुरुनाथच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्विंग अँड मिस डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी, दर्जेदार लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज गुरुनाथच्या माध्यमातून. नक्कीच मोठे फटके खेळण्याचा सातत्याने प्रयत्न तर केला जातोय, मात्र गोलंदाज नक्कीच चेंडूच्या लेंथ मेरिट मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न अजिबात केला जात नाहीये. पुन्हा एकदा गुरुनाथ सज्ज झालाय सरवली गावाच्या एंडकडनं. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न तर केला होता, जोरदार अपील तर झाली होती, मात्र विश्वास अजिबात नाहीये. डॉट बॉल आलाय. कुठे ना कुठे आता मात्र म्हणावं लागेल पहिल्या षटकाचा खेळ सुरू. धावफलकावरती धावा 3 झाल्या. चांगली गोलंदाजी गुरुनाथच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. कुठे ना कुठे जर विचार केला 38 धावांपर्यंत पोहोचायचं असेल तर मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. गोलंदाज गुरुनाथ पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क झाला नाहीये, परंतु चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या हाताजवळ. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं, चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल धाव पूर्ण केली जाईल एका धावेनं. एका षटकाचा खेळ इथून समाप्त झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 4 धावा. सामना विजयासाठी 3 फॉर्मॅट फार महत्त्वाचे असतात मित्र. आपण पाहिलं होतं ज्याप्रमाणे गोलंदाजी फलंदाजी त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील फार महत्त्वाचं असतं. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहिलं होतं, फटका उत्तम होता, शॉर्ट फाईन लेगला आपण पाहिलं होतं क्षेत्ररक्षक काय लाजवाब क्षेत्ररक्षण झालं होतं. म्हणजे फक्त आणि फक्त एक धाव, एक धाव संघात धावसंख्येकडे पुढे असते. धावसंख्या होती ती 4. षटक क्रमांक पहिल्या संपत पहिल्या षटकाच्या समाप्तीचा जर विचार केला तर निश्चित थोडासा बॅकफुटवर आपण पाहतोय समिंद्र संघ. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पाहायला सांगित दुसरा गोलंदाज नक्कीच मी जसं म्हटलं होतं की कुठे ना कुठे 40+ जाण्याचा विचार करत असेल, नक्कीच अगदी तोपर्यंतच थांबला होता. जर विचार केला आमने संघ 38 धावांचं आव्हान दिलं होतं. आणि मी म्हटलं होतं की रेग्युलर क्रिकेटचे जरी या मैदानावरती सामने झाले ना तरी सुद्धा संध्याकाळच्या या सत्रामध्ये 40 धावा बनणं सुद्धा खूप कठीण असतं. परंतु हे 40+ क्रिकेट आहे, या ठिकाणी नामुमकिन अशी कोणतीही गोष्ट आपल्याला मैदानामध्ये दिसणार नाहीये. जबरदस्त एफर्ट सुद्धा या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा या खेळाडूंच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. गोलंदाज संतोष गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय दुसरं षटक हाताळण्यासाठी. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. कुठे ना कुठे विचार केला, पहिल्या षटकाचा विचार केला, 4 धावा फक्त खर्च केल्या होत्या गुरुनाथनं. एक चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. कुठे ना कुठे चांगला प्लॅटफॉर्म आपल्या गोलंदाजांसाठी सज्ज केलाय. त्या गोलंदाजीवर पुरेपूर वापर करावा लागेल. गोलंदाज संतोष पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आलाय. विचार केला बॅक टू बॅक डॉट बॉल. आता मात्र संघाकडनं खेळले जाते. तर विचार केला तर नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आव्हान दिलं होतं की आपण प्रथम फलंदाजी करा. आणि आमने संघानं 37 धावा मारल्या आणि 38 धावांचं आव्हान ठेवलं. आणि त्या पाठलाग करत असताना कुठेतरी ढासळलेली आपल्याला बॅटिंग लाईनअप आपल्याला दिसतीये. चांगली गोलंदाजी, चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज संतोषच्या माध्यमातून. कुठे ना अशीच गोलंदाजी सातत्याने करावी लागेल. येथून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट समोर असेल स्ट्रायकिंग एंडला. जयराम पुढचा बॉल. यावेळी शॉर्ट आर्म पुल करायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा संपर्क झाला नाहीये. चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळाली. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुरेपूर बॅटवर घेऊ शकला नाहीये. प्रॉपर टायमिंग साधता आलं नाहीये. चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल आलाय. कुठे ना कुठे जर विचार केला तर मोठे फटके आता मात्र सातत्याने खेळावे लागतील जर विजयापर्यंत पोहोचायचं असेल. गोलंदाज तयार झालाय पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा संपर्क झाला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज जयरामच्या माध्यमातून चांगली दर्जेदार गोलंदाजी. नक्कीच कुठे ना कुठे विचार केला तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत आमने संघाच्या या गोलंदाजाकडनं पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्गावर राईट ओव्हर द विकेटनं. यावेळेस अपरकटच्या माध्यमातून उडवलं इनफिल्डच्या वरून. चेंडू जातोय या बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्यानं ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातोय. आणि 2 धावा अतिशय वेगानं पूर्ण केल्या जातील आणि 3 धावा या नक्कीच कुठे ना कुठे विचार केला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत की 3 धावा नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आता मात्र म्हणावं लागेल. 3 धावेनं धावपलक सुद्धा पुढे सरकत ठेवलंय. 7 धावा धावपलकावरती. कुठे ना कुठे विचार केला अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 31 धावांची गरज असेल. गोलंदाज चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते गोलंदाज संतोषच्या माध्यमातून. नक्कीच फटका चांगला होता परंतु ज्या धावा मिळायला हव्या होत्या तसं काही मिळालं नाहीये. कारण क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलं गेलं होतं आणि फक्त 3 धावा मिळाल्या. 1 धाव नक्की निश्चितच संघासाठी रोखली गेली आहे. गोलंदाज तयार.
यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका उडवायचा होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये, आणखीन एक डॉट बॉल. जर विचार केला संतोषच्या गोलंदाजीच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आले, त्यानंतर 3 धावा अतिशय वेगानं पूर्ण केल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, दर्जेदार लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज संतोषच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, बॅटची इनसाइड एज लागली, चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, पकडलाय आणखीन एक झेल आणि संपवलाय आणखीन एका फलंदाजाचा खेळ. लागणारा दुसरा झटका प्रथम कुमार चाविंद्र संघाला. आता मात्र कुठे ना कुठे विचार केला, येथून 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. धावफलकावरती धावा अजूनही 7च आहेत. जर विचार केला अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी तब्बल 31 धावांची गरज. नक्कीच मागच्या सामन्याचा फिनिशर, नक्कीच ज्याने चांगला फिनिश आपल्या संघासाठी करून दिला होता, मात्र या सामन्यामध्ये हा सामना वेगळा आहे. नक्कीच समोर टीम वेगळी आहे, सिच्युएशन वेगळी आहे. धावफलकावरती धावा 7 झाल्यात, अजूनही जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला जयराम असेल, नॉन स्ट्रायकिंग एंडला राम सज्ज होईल. कुठे ना कुठे आता मात्र रामला जबाबदारी उचलावी लागेल संघाला तारण्याची, कारण 31 धावांची गरज, 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. यावेळी शॉर्ट आर्म पुल केले चेंडूला, चेंडू हवे ते मिसटायमिंग झाले, चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय, कलेक्ट केलं जाईल. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न ठरू शकतोय आणि 2 धावा अतिशय वेगानं पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेनं धावफलक सुद्धा पुढे सरकलं जाईल. 9 धावा धावफलकावरती. कुठे ना कुठे नक्कीच मी आमंत्रित करतोय दोन्ही संघनायकांना की आपण जर उपस्थित असाल तर नक्कीच आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. ओळी संघ आणि सरवली संघ, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क झाला नाहीये. एक सिंगल वेगानं पूर्ण केली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून केला जाईल का पाहावं लागेल. फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानलं जाते. रामच्या माध्यमातून एका धावेनं धावफलक सुद्धा पुढे सरकते. 10 धावा धावफलकावरती. नक्कीच गावदेवी ओवडी आपल्या संघाचा संघनायक, कृपया आपण टॉसबॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. कुठे ना कुठे विचार केला चांगली गोलंदाजी खंडूच्या माध्यमातून पाहायला मिळतीये, परंतु स्ट्रायकिंग एंडला आता मात्र सज्ज असेल गेल्या मॅचचा हिरो राम. नक्कीच जबाबदारी त्याला उचलावी लागेल. गोलंदाजी मार्गावर खंडू पुढचा बॉल घेऊन यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलंय. सिंगल घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाणार नाहीये, कारण मी जसं म्हटलं होतं की रामला स्वतःवर जबाबदारी उचलावी लागेल. गेल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. या मॅच मध्ये सुद्धा तशीच काहीतरी कामगिरी करावी लागेल, कारण जर विचार केला अजूनही संघाला जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल. मोठे फटके येथून सातत्याने खेळावे लागतील आणि राम मध्ये ती क्षमता आहे की तो सातत्याने मोठे फटके खेळू शकतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालाय गोलंदाजी मार्गावर. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. अतिशय चांगला चेंडू, वेगवान गतीचा चेंडू हाताला होता. नक्कीच अगदी फुलवर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. आता मात्र समीकरण बदलतंय. 8 चेंडू 28 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. कुठे ना कुठे या येणाऱ्या 2 चेंडूंचा फायदा उचलावा लागेल फलंदाज रामला. गोलंदाज खंडू पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क झाला नाहीये.
आणि नक्कीच मी जसं म्हटलं होतं की कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न येथून केला जात नाहीये. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. नक्कीच स्वतःवर जबाबदारी उचलण्याचा प्रयत्न रामकडून केला जातोय. पुढचा बॉल यावेळेस फुलटॉस बॉल होता, चेंडूला हलक्या हाताने खेळून काढले, चेंडू जातोय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेनं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न येथून रामकडनं केला जाईल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद. चला, गावदेवी स्पोर्ट्स ओवळी या संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर या स्पर्धेचा मुख्य ऑर्गनायझर संघ अर्थातच जनमान सरवली, दोन्ही संघाचे एक संघनायक आपण लगेच टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. सरवली या संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. विनंतीशील गावदेवी ओवळी संघाच्या कॅप्टनला आपण देखील टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. येणारे चेंडू 6 आणि विजयापासून अजूनही तब्बल 27 धावा दूर आहे. मिशन थोडंसं इम्पॉसिबल आहे. बघूया. नक्कीच आता मात्र विचार केला 6 चेंडू 27 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. कुठे ना कुठे विचार केला तर चांगली दर्जेदार गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळाली आपल्याला शिवनेरी आमने संघाकडनं आणि चांगली बॅटिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. कारण जर विजय यशस्वी जर व्हायचं असेल तर तिन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करावी लागते. ते फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो आणि गोलंदाजी असो, या तिन्ही क्षेत्रामध्ये नक्कीच मी जसं म्हटलं होतं तिन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेस अपरकटनं उडवलाय, इनफिल्डच्या वरनं चेंडू निघून जाईल, कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. पलकावरती जर विचार केला येणारे 5 चेंडू बाकी आणि 23 धावांची गरज. सामना अजूनही संपलेला नाहीये मित्रांनो, कारण अजूनही विचार केला तर प्रथम कुमार चाविंद्र संघ अजूनही जिंकलेला नाहीये. कुठे ना कुठे चांगली गोलंदाजी करावी लागेल येथून, कारण धावफलक जर पाहायला गेलं 15 धावा लागल्या तर 5 चेंडूचा खेळ बाकी 23 धावांची गरज. गोलंदाज बाळकृष्ण गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, मिस टायमिंग झालंय. चेंडू खाली जोपर्यंत कलेक्ट केलं जाईल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल आता मात्र ऍड केली जाईल. कुठे ना कुठे येणारे 4 चेंडू बाकी 22 धावांची गरज. राम स्ट्रायकिंग एंडला सज्ज असेल. आता मात्र मोठे फटके येथून खेळावे लागतील, कारण 4 चेंडू 22 धावांची गरज. मोठे फटके येणं फार गरजेचं. पुढचा चेंडू नक्कीच महत्वाचा चेंडू टाकला जाईल. बाळकृष्णाच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. जोरदार अपील तर केली जाते, विश्वास मात्र अजिबात नाहीये. पंचांचा इशारा काय तो पाहावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडनं. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जातीये. आता मात्र समीकरण राहिले 4 चेंडू 21 धावांची गरज. कुठे ना कुठे सामन्यामध्ये अजूनही जिवंत आपल्याला पाहायला मिळते प्रथम कुमार चाविंद्र संघ. नक्कीच जयमान सरवली संघाचा संघनायक सोमनाथ चौधरी या ठिकाणी उपस्थित झाला. यावेळेस मोठा फटका, चेंडू मिडल ऑफ द बॅट फेकून दिलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. उत्तम कुमार चाविंद्र संघ जर समीकरण पाहायला गेलो तर जिंकण्यासाठी तब्बल 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. अजूनही राम खेळपट्टीवर टिकून सर्व आशा प्रथम कुमार चाविंद्र संघाच्या त्याच्यावर अवलंबून असतील, कारण जर विचार केला या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर चौकार आला, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर व्हाईट बॉल आला आणि हा षटकार. काय जबरदस्त षटकार आपल्याला पाहायला मिळालंय. नक्कीच 3 चेंडूवर 3 विकेट जर मिळवले तर राज बार्शी यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजाला मिळवलं जाईल, कारण 3 चेंडूचा येणारा खेळ बाकी. गोलंदाज तयार.
यावेळेस हलक्या हाताने उडाव. मी जसं म्हटलं होतं की सामना अजून संपलेला नाहीये, कारण प्रथम कुमार चामिंद्र संघ अजून जिंकलेला नाहीये. येणारे 2 चेंडू बाकी जिंकण्यासाठी तब्बल 9 धावांची गरज. नक्कीच आर्या पार हा चेंडू अतिशय महत्वाचा. काय जबरदस्त बॅटिंग आता मात्र रामच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच या आधीच्या ज्या षटकामध्ये स्वतःवर जबाबदारी घेतली होती, परंतु त्या जबाबदारीला पार पाडता आलं नव्हतं. परंतु आता काय जबरदस्त बॅटिंग रामच्या माध्यमातून पाहायला मिळते. येणारे 2 चेंडू बाकी जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. गोलंदाज बाळकृष्ण थोडासा दबाव, 2 षटकार खालेत, गोलंदाज तयार झालाय. पुढचा बॉल यावेळेस लाईन चांगली आहे. स्विंग अँड मिस डॉट बॉल. कुठे ना कुठे थोडासा दबाव होता, परंतु दबाव मध्ये हा खेळाडू निरखून निघालाय. 2 षटकार खाल्ल्यानंतर चांगली वापसी. जिंकण्यासाठी 1 चेंडू 9 धावांची गरज. नक्कीच जर आता मात्र गोलंदाजाच्या मनात आलं तरच प्रथम कुमार चाविंद्र संघ विजय संपादन करू शकतो, कारण 1 चेंडू 9 धावांची गरज. काही येऊ शकतं, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. शेवटचा चेंडू शेष असेल. 9 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला राम सज्ज, गोलंदाज बाळकृष्ण. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉल न विजय संपादन करतोय या आमने संघ. नक्कीच गावदेवी ओळी संघाला विनंती असेल की आपण कृपया नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. हॅलो, चला ओळी संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर सरवली या संघाचं कॅप्टन आपण यायचंय.